36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर शहरातून कायगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 5 लाख रुपयांची रोकड असलेली बँक हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या प्रकारामुळे गंगापूर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कायगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी बीबी चव्हाण आणि त्यांच्यासोबत आणखी एक कर्मचारी अनिल रोकडे हे सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास गंगापूर येथील SBI बँकेतून नियमित कामकाजानुसार सुमारे 5 लाख रुपयांची रोकड घेऊन मोटारसायकलवरून कायगाव शाखेकडे निघाले होते. दरम्यान त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करत गणेशवाडी शिवारातील जुळ्या गणपती परिसरात त्यांना अडवून त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली बॅग हिसकावून क्षणार्धात घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. परिसरातील CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपास सुरू करण्यात आलाय. या घटनेमुळे बँक कर्मचारी आणि व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कामाला लागली आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.